नमस्कार मित्रांनो, आज आपण ट्रान्झिशन एलिमेंटची अजून एक प्रॉपर्टी बघणार आहोत. त्या प्रॉपर्टीचं नाव आहे ऑक्सिडेशन स्टेट. मित्रांनो, या ऑक्सिडेशन स्टेटला अजून दुसरं नाव आहे ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन स्टेटलाच आपण काय म्हणू शकतो? ऑक्सिडेशन नंबर. आता काय आहे हे ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर? तर इट गिव्स द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स gained or lost by the atom during any chemical reaction. कोणत्याही केमिकल रिॲक्शनमध्ये एखाद्या ॲटमने किती इलेक्ट्रॉन्स दिले किंवा घेतले त्याचा नंबर म्हणजेच काय असणार आहे? ऑक्सिडेशन नंबर. म्हणजेच काय असणार तर ऑक्सिडेशन स्टेट. आपण परत डेफिनेशन म्हणतो बघूया. एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये एखाद्या ॲटमने दुसऱ्या रिॲक्टरशी रिॲक्ट होताना किती इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण केली त्याला आपण काय म्हणणार आहोत? त्या नंबरला आपण काय म्हणणार आहोत? ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर. मित्रांनो, समजा रिॲक्शनच्या दरम्यान ॲटमने इलेक्ट्रॉन्स दिले म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाली. इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाली म्हणजे कोणता चार्ज येतो? पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. समजा एखाद्या ॲटमने रिॲक्शनच्या दरम्यान दुसऱ्या एखाद्या एलिमेंटकडनं इलेक्ट्रॉन्स घेतले म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या वाढते. इलेक्ट्रॉनची संख्या वाढली की त्यावेळेस कोणता चार्ज येतो? निगेटिव्ह चार्ज येतो. आणि समजा एखाद्या ॲटमने रिॲक्शनच्या दरम्यान कोणाकडनं इलेक्ट्रॉन घेतले नाही किंवा इलेक्ट्रॉन दिले गेले नाही, त्यामुळे त्याच्यावर चार्ज येणार का? नाही. म्हणून ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर हा एकतर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल किंवा कसा असेल? 0 असेल. सो फ्रेंड, ऑक्सिडेशन स्टेट इट इज ऑल्सो कॉल्ड एज ऑक्सिडेशन नंबर. इट गिव्स द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स gained or lost by an atom during any chemical reaction. The oxidation state may be 0, may be positive or may be negative. मग आता ऑक्सिडेशन स्टेट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतात त्याचे एक्झाम्पल्स आपण आता बघूयात. H2SO4 म्हणजे काय? सल्फ्युरिक ॲसिड. या सल्फ्युरिक ॲसिडमध्ये हा जो सल्फर आहे मित्रांनो, या सल्फरची आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट काढायची. हा H2SO4 कशाचा बनलेला आहे? त्याच्यामध्ये काय आहे? त्याच्यामध्ये हायड्रोजन आहे आणि काय आहे? ऑक्सिजन आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यासोबत कोणाची रिॲक्शन झाली? सल्फरची रिॲक्शन झाली आणि काय तयार केला त्यांनी? H2SO4. मग ह्या H2SO4 फॉर्म होताना सल्फरने किती इलेक्ट्रॉन्स दिले किंवा घेतले हे काढणं म्हणजे सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट काढणं. बरोबर. आता सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट काढण्यासाठी आपल्याला ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांची ऑक्सिडेशन स्टेट माहीत असणं आवश्यक आहे. ती कशी काढतात ते बघा मित्रांनो. ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर काय आहे ऑक्सिजनचा? 8. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय ना? 1s2, 2s2 आणि 2p4. बघा आता. बरं मित्रांनो, ऑक्सिजनचं व्हॅलेन्स ऑर्बिटल कोणता आहे? व्हॅलेन्स ऑर्बिटल कोणाला म्हणणं आपण? जे आउटर मोस्ट 2 ऑर्बिटल्स असतात त्यांना आपण कोणते ऑर्बिटल म्हणत असतो? व्हॅलेन्स ऑर्बिटल. मग ऑक्सिजनमध्ये व्हॅलेन्स ऑर्बिटल कोणते आहे? तर 2s2 आणि हा आहे 2p4. मित्रांनो, कोणताही जो एलिमेंट असतो त्या एलिमेंटला काय मिळवायचं असतं? तर स्टॅबिलिटी मिळवायची असते. आणि स्टॅबिलिटी कधी मिळते? ज्यावेळेस इनर्ट कॉन्फिगरेशन असतं, ज्यावेळेस त्याचं ऑक्टेट कंप्लीट असतं त्यावेळेस तो मॉलिक्यूल कसा असतो? इनर्ट असतो किंवा न्यूट्रल असतो. मित्रांनो, आता या ऑक्सिजनच्या व्हॅलेन्स ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत? 2, 4, 5 आणि 6. मग मित्रांनो,
हा जो ऑक्सिजन आहे, ह्या ऑक्सिजनला त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी, त्याला इनर्ट कॉन्फिगरेशन मिळण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्सची आवश्यकता आहे? तर 2 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. त्यामुळे हा जो ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन हे जे 2 इलेक्ट्रॉन आहे ते 2 इलेक्ट्रॉन देणार नाही, तर दुसऱ्यांकडनं 2 इलेक्ट्रॉन घेणार आहे. मग इलेक्ट्रॉन घेतले की इलेक्ट्रॉनची संख्या काय होणार? वाढणार. आणि इलेक्ट्रॉनची संख्या वाढली की त्याच्यावर कोणता चार्ज येतो? निगेटिव्ह चार्ज. म्हणून ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट कशी आहे? निगेटिव्ह. आणि ऑक्सिजनला त्याचं ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे? तर इथं 1 आणि इथे 2. म्हणून ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? तर -2. परत लक्षात घ्या, मागे आपण डिस्कशन केलं होतं एक्स्ट्रा स्टेबल कॉन्फिगरेशन कोणते असतात? एक्स्ट्रा स्टेबल कॉन्फिगरेशन कोणते असतात? तर 3, जे एकतर कम्प्लिटली एम्प्टी किंवा एक्झॅक्टली हाफ फील्ड किंवा कम्प्लिटली फील्ड. हे 3 कॉन्फिगरेशन कसे असतात? एक्स्ट्रा स्टेबल असतात. मित्रांनो, समजा ऑक्सिजनने 2 इलेक्ट्रॉन घेतले तर तो काय होणार आहे? कम्प्लिटली फील्ड होऊन जाणार आहे. म्हणजे त्याचं कॉन्फिगरेशन कशामध्ये जाणार आहे? एक्स्ट्रा स्टेबल फॉर्ममध्ये जाणार आहे. म्हणून ऑक्सिजन हा दुसऱ्यांकडनं 2 इलेक्ट्रॉन घेतो, 2 इलेक्ट्रॉन वाढत आहे, म्हणून त्याच्यावर -2 चार्ज होतोय. म्हणून ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? -2. बरोबर. कोणाची ऑक्सिजन स्टेट समजते आपल्याला? ऑक्सिजनची. आता आपण बघू हायड्रोजन. ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे मित्रांनो? ऑक्सिजनवर कोणता चार्ज असतो? मग -2 चार्ज असतो. ठीक आहे. आता हायड्रोजन. ॲटॉमिक नंबर काय हायड्रोजनचा? 1. त्याचं कॉन्फिगरेशन काय? 1s1. मग मित्रांनो, एकच इलेक्ट्रॉन आहे, तो एक इलेक्ट्रॉन त्याने लॉस्ट केला. एक तर हायड्रोजन कसा आहे? जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह नाही आहे. त्याने इलेक्ट्रॉन लॉस्ट केला तर कम्प्लिटली एम्प्टी कॉन्फिगरेशन त्याला मिळतं. म्हणून हायड्रोजन जो आहे तो एक इलेक्ट्रॉन मोस्टली देत असतो. इलेक्ट्रॉन दिले म्हणजे इलेक्ट्रॉन कमी होतात, आणि इलेक्ट्रॉन कमी झाले की कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. मग हा हायड्रोजन किती इलेक्ट्रॉन देतोय? 1 इलेक्ट्रॉन देतोय. म्हणून हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? +1. आणि ऑक्सिजनचा किती आहे? -2. बरोबर. आपल्याला कोणाची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे? सल्फरची. ज्याची ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे मित्रांनो त्याला आपण म्हणणार X. ठीक आहे. हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर किती काढला आपण आता? +1. किती हायड्रोजन दिसत आहे आपल्याला इथं? 2. मग 2 हायड्रोजन आणि प्रत्येक हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट किती? +1. ठीक आहे. प्लस ऑक्सिजन किती आहे? 4. प्रत्येक ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती? -2 = 0. मग आता 2 × +1 किती येणार? 2 + X 4 × -2 किती झाले? -8 = 0. मग किती येत आहे? X - 6 = 0. Therefore X = 6. म्हणून सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट किती येत आहे? 6. म्हणजे सल्फरने किती इलेक्ट्रॉन्स? आता +6 आले म्हणजे इलेक्ट्रॉन दिले. सल्फरने किती इलेक्ट्रॉन्स वापरले आहेत? हा H2SO सोबत तयार करताना 6. ते कशा पद्धतीने वापरलं? H2SO स्ट्रक्चर कसं ते बघू पहिला. बघा मित्रांनो, हे H2SO स्ट्रक्चर आहे. 1 आणि 2 हायड्रोजन. H2 सल्फर किती आहे? 1 आणि ऑक्सिजन किती? 1 2 3 4. हे झालं H2SO स्ट्रक्चर. आता सल्फरने 6 इलेक्ट्रॉन्स कसे वापरले बघा. 1 2 3 4 5 आणि 6. अशा पद्धतीने सल्फरने 6 बॉन्ड तयार करताना 6 इलेक्ट्रॉन्स वापरले. म्हणून सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट किती येते त्या ठिकाणी? +6 येते. ठीक आहे. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊयात. KMnO4 पोटॅशियम परमॅंगनेट. KMnO4 म्हणजेच पोटॅशियम परमॅंगनेट. याच्यामध्ये आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे Mn ची. ज्याची ऑक्सिडेशन स्टेट काढायची त्याला आपण काय म्हणणार? X प्लस ऑक्सिजन्स किती आहेत? 4. प्रत्येक ऑक्सिजनवर चार्ज किती आहे? -2. आता हा पोटॅशियम
पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर आहे 19. त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये शेवटच्या याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन शिल्लक राहतो. तो एक इलेक्ट्रॉन लॉस्ट केला की तो स्टेबल कॉन्फिगरेशन मिळू शकतो. म्हणून पोटॅशियमचा ऑक्सिडेशन नंबर किती येतोय +1. तो किती आहे 1. आता 1 + x + 4 × -2 = 0. बघा आता किती येणार 1 + x - 8 = 0. So x - 7 = 0. Therefore x = 7. या KMnO4 मध्ये मॅंगॅनीजची ऑक्सिडेशन स्टेट किती येते तर +7. बघा त्याचं स्ट्रक्चर कसं आहे K + MnO4-. आता मॅंगॅनीजचे किती इलेक्ट्रॉन्स वापरले 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणून त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे या ठिकाणी +7. ओके. सो ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय मग इट इज अ नंबर which gives the number of electrons gained or lost during the formation of any chemical species. मित्रांनो आपले हे जे ट्रान्झिशन एलिमेंट आहेत ते व्हेरियस ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. आता ते कोणकोणते एलिमेंट्स कोणकोणत्या स्टेट दाखवतात त्याचा आपण चार्ट लिहूयात. बघा आत्ताच आपण म्हटलं की आपले जे ट्रान्झिशन एलिमेंट आहे ते वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. आपण जर व्यवस्थित लक्ष दिलं तर बऱ्याचशे जे एलिमेंट्स आहेत ते सगळे स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट कोणते दाखवतात +3. मग हे जे आपले यांची मोस्टली कॉमन ऑक्सिडेशन स्टेट कोणती येतात +3. ओके. जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त ऑक्सिडेशन स्टेट कोण दाखवत आहे मॅंगॅनीज. आपण एखाद्या मॅंगॅनीजचं एक्झाम्पल घेऊया MnO2. ओके. या MnO2 मध्ये मॅंगॅनीजची ऑक्सिडेशन स्टेट काढायची. ज्याची ऑक्सिडेशन स्टेट काढायची त्याला आपण काय म्हणणार X. ओके. हां ऑक्सिजन किती आहे 2. प्रत्येक ऑक्सिजनवर चार्ज किती असतो -2 = 0. सो x - 4 = 0. Therefore x = 4. बघा किती आहे ऑक्सिडेशन +4. KMnO4 मध्ये किती आहे ती +7. ओके. अजून एक एक्झाम्पल घेऊया MnO मॅंगॅनीज ऑक्साईड. आता परत मॅंगॅनीजची ऑक्सिडेशन स्टेट काढायची. ज्याची ऑक्सिडेशन स्टेट काढायची त्याला आपण X म्हणणार. ऑक्सिजन किती आहे 1. त्याच्यावर किती चार्ज आहे -2 = 0. X = 2. मॅंगॅनीजची ऑक्सिजन स्टेट किती येते 2 येते. ओके. सो दिस इज ऑल अबाउट ऑक्सिडेशन स्टेट. पुढची प्रॉपर्टी आपण बघणार आहोत आता रिड्युसिंग प्रॉपर्टी. मित्रांनो आपण आता अभ्यास करतोय रिड्युसिंग प्रॉपर्टीचा. रिड्युसिंग प्रॉपर्टीचा अभ्यास करण्या अगोदर ऑक्सिडेशन म्हणजे काय रिडक्शन म्हणजे काय ते आपण बघूया. ऑक्सिडेशन म्हणजे काय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. एखाद्या ॲटममधून इलेक्ट्रॉन जर बाहेर पडले तर त्या ॲटमचं काय झालंय ऑक्सिडेशन झालं. मित्रांनो आपोआप इलेक्ट्रॉन बाहेर पडतील का त्याला कुठला तरी एक जो एजंट आहे तो त्या ठिकाणी त्याला प्रवृत्त करणार आहे की तो इलेक्ट्रॉन्स बाहेर दे म्हणून. मग जो एलिमेंट किंवा जो एजंट ऑक्सिडेशन घडवून आणतो त्याला आपण काय म्हणणार ऑक्सिडायझिंग एजंट. आता ऑक्सिडेशन म्हणजे काय म्हणलं आपण लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन बाहेर पडण्याची जी प्रक्रिया आहे ती त्याला आपण काय म्हणणार ऑक्सिडेशन. मग जो इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी मदत करतो त्याला आपण काय म्हणणार ऑक्सिडायझिंग एजंट. मग हे जे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले आहेत तो कोण ॲक्सेप्ट करणार आहे तर ऑक्सिडायझिंग एजंट. हा ऑक्सिडायझिंग एजंट काय करणार आहे त्या ठिकाणी त्याला इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणार आहे. ओके. पुढे रिडक्शन म्हणजे काय मग गेन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन मिळणे इलेक्ट्रॉन घेतले जाणे म्हणजे काय झालं रिडक्शन. आपोआप रिडक्शन होणार का नाही. जो रिडक्शन घडवून आणतो त्याला आपण काय म्हणणार रिड्युसिंग एजंट. मग रिड्युसिंग एजंटचं काम काय असेल इलेक्ट्रॉन समोरच्याला देणं. समोरच्याला इलेक्ट्रॉन देतोय समोरचा इलेक्ट्रॉन घेतोय म्हणून समोरच्याचं रिडक्शन होत आहे आणि जो घडून आणतो त्याला आपण काय म्हणणार आहे रिड्युसिंग एजंट. हे जे आपले ट्रान्झिशन एलिमेंट आहे मित्रांनो
दे आर गुड रिड्युसिंग एजंट. का? कारण की एक्सेप्ट कॉपर दे कॅन इझिली डोनेट देअर इलेक्ट्रॉन. इझिली डोनेट्स इलेक्ट्रॉन म्हणून ते काय आहे तर रिड्युसिंग एजंट. दे आर गुड रिड्युसिंग एजंट एक्सेप्ट कॉपर. ओके. पण मित्रांनो हे जे आपले ट्रान्सिशन एलिमेंट दे आर नॉट ॲज गुड रिड्युसिंग एजंट ॲज अल्कली अँड अल्कलाईन अर्थ मेटल्स. म्हणजे एस ब्लॉक एलिमेंट्स यांच्यापेक्षा चांगले रिड्युसिंग एजंट आहेत. का? तर हे जे ट्रान्झिशन एलिमेंट आहेत त्यांचं ॲटॉमिक साईज स्मॉल आहे. ॲटॉमिक साईज स्मॉल त्यामुळे आयोनायझेशन एनर्जी खूप जास्त आहे. त्यांच्या आयोनायझेशन एनर्जी जास्त आहे. त्याचप्रमाणे दे हॅव हाय हीट ऑफ वेपोरायझेशन. म्हणजे त्यांना वेपोराइज करण्यासाठी आपल्याला खूप जास्त एनर्जी द्यावी लागते. दे हॅव हाय हीट ऑफ हायड्रेशन. या 3 कारणांमुळे ते आर weaker reducing agent as compared to alkali and alkaline earth metal. ओके. सो परत लक्षात घ्या, ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. जो ऑक्सिडेशन घडून आणतो त्याला आपण काय म्हणतो ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंटचं काम काय असणार मग जे इलेक्ट्रॉन लॉस झाले त्याला ॲक्सेप्ट करणं. रिडक्शन म्हणजे काय गेन ऑफ इलेक्ट्रॉन. रिड्युसिंग एजंटचं काम काय असणार डोनेट्स इलेक्ट्रॉन. ओके. हे झालं ऑक्सिडेशन रिडक्शनच्या संदर्भात. The transition elements are reducing agent except copper because they can easily donate electron. Okay, so this is all about the reducing property of transition element. Thank you.